दादा, तुम्ही आज ट्विट करत एक खंत व्यक्त केली. अकोला शेतकऱ्यांसाठी काही दिवसापूर्वी तुम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी कृषी मंत्र्यांनी तुमचा फोन नाकारला होता. आज ट्विट करत काय खंत व्यक्त केली? खंत हीच व्यक्त केली की आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्याच्या संदर्भात जो फोन लावला, तुम्ही एका मिनिटात घेतला. आमदार बच्चूभाऊ कडू ज्यावेळेस सभागृहात तुम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही एका मिनिटात तो प्रश्न अमरावती जिल्ह्याचा सॉर्ट करता. आमच्या जिल्ह्यात मी इथे माझे आमदार असताना, पक्षाचा एक कार्यकर्ता असताना, जर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी घेऊन मी जर कृषी अधीक्षक कार्यालयात गेलो असेल आणि तिथं जर कृषी अधीक्षक कार्यालयात आम्हाला कुठला रिस्पॉन्स भेटत नसेल, रवी असेल, सीड्स, अवंतिका, बूस्टर या बाबतीतल्या मोठ्या तक्रारी, त्यासाठी मी स्वतः 5 फोन केले दत्ता मामाला. त्याच दिवशी ज्या दिवशी त्यांनी रवी राणांचा एक फोन उचलला. आमचं अमरावतीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आमच्या मनात काही किळस आहे असं नाही, पण शेतकरी हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला सारखाच आहे ना. त्याच्यामुळे अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यांबद्दल दत्ता मामांनी जी अनास्था दाखवली त्याबद्दल मी अत्यंत खेद व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली. आणि दत्ता मामांसारख्या एक हाडाचा शेतकरी असलेल्या व्यक्ती जे राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांनी असं करू नये. पहिल्या महाविकास आघाडीच्या काळात दादा भुसे कृषी मंत्री होते. असेच काही प्रकरण घडले. दादा भुसे साहेबांनी एका मिनिटात आम्हाला उत्तरं दिली. त्यांचे पीए फोन उचलायचे. किती कामात तुम्ही कॅबिनेटमध्ये असा की आणखी कुठं असा, पण शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता तुम्ही एक शब्द बोलू शकत नाही काय? माझा हा लढा पक्षासाठी नाही आहे, पक्षाचा विषय पण हा नाही आहे. हा विषय शेतकऱ्याचा आहे आणि मला शेतकरी हा राजकीय करिअरपेक्षा मोठा वाटतो. त्यामुळे दत्ता मामांचं हे वागणं अजिबात शेतकऱ्याच्या संवेदनेला धरून नाही. ते आमच्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या बाबतीत असंवेदनशील का वागले याचं उत्तर दत्ता मामांनी द्यावं. दादा, तुम्ही निवडणुकीच्या वेळी दत्ता मामा भरण्याच्या प्रचारासाठी गेले होते. आज तुम्हाला ते विसरलेत का? कुठेतरी अमोल मिटकरींना साईडलाईन केलं जाते का पक्षातून? असं आहे की आपली लाईनच साईडला झालेली आहे 28 जानेवारीला. त्याच्यामुळे आता सुनेत्रा वहिनी, पारदादा हे सक्षम आहेत आपल्याला पुढे न्याय द्यायला, त्यात दुमत नाही. प्रश्न असा आहे की दत्ता मामांच्याकडे मी 2दा विधानसभेच्या वेळेस गेलो असेल प्रचाराला, तर हे मी काही उपकार केले नाही. मला अजितदादांचे आदेश आले आणि दत्ता मामांचे फोन आले, ते मी एका मिनिटात गेलो. मी दादांचा जसा कार्यकर्ता तसा दत्ता मामांचा पण एक जवळचा सहकारी ना. आताही मागं इलेक्शनच्या वेळेस लोकसभेच्या सुप्रियाताई आणि दत्ता मामांमध्ये हे झालं होतं, तिथे वाद झाला होता. त्यावेळेस दत्ता मामांची बाजू आम्ही सक्षमपणे घेतली. पण आज तुम्ही माझ्या वैयक्तिक कामासाठी अजिबात मला मदत करू नका ना. तुमच्या चॅनलवर सांगतो की अजिबात दत्ता मामांनी मला मदत करू नये माझ्या वैयक्तिक कामाला, माझी वैयक्तिक शिफारसीला. पण माझ्या जिल्ह्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न जर कृषी मंत्री म्हणून तुमच्याकडे मी मांडत असेल तर त्याला न्याय द्या. 5-5 फोन तुम्हाला लावतोय राव आम्ही, म्हणजे हे काय, म्हणजे निवड काय गल्लीतली माणसं आहोत का आम्ही? आम्हाला काही स्वाभिमान, मान सन्मान आहे की नाही? बरं ठीक आहे, त्या दिवशी समजून जातो की तुमची काहीतरी तुम्ही व्यस्त असाल. दुसऱ्या दिवशी तुम्ही विचारा ना, तुमच्या जिल्ह्यातला शेतकरी मेला का जगला, त्याला सोयाबीनचा परतावा भेटला का नाही. दुबार पेरणीची संकट आहेत, का कंपन्या देत नाही आहे तो पैसे? द्यायला पाहिजे. डीपीडीसीतून आता सरकार म्हणते शेतकऱ्याला दुबार पेरणीचा खर्च देईल. अरे डीपीडीसीत पैसाच नाही आहे, काय तुम्ही देणार आहे? तुम्ही कर्जमाफी केली म्हणता, कर्जमाफीचे निकष काय? परत कर्जमाफीत अडकून राहील घोडं. ते चालली तिकडं सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यावर. त्याच्यामुळे हे असमाधानकारक चित्र आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. मामांच्या अशा वागण्यावर मी खंत व्यक्त करतो. दादा, एक आणखी प्रश्न विचारतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होत आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, त्यानंतर जयंत पाटील यांच्यामध्ये बैठका होत आहेत. फडणवीसांच्या निवासस्थानी या बैठका होत आहेत. काय तुम्ही याकडे बघता, काय माहिती? ह्या ज्या बैठका झाल्या त्या बैठका आदरणीय सुनेत्रा वहिनींना माहीत नव्हत्या, हे स्वतः काही मिनिटांपूर्वी कृषी मंत्री दत्ता मामांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. आणि जर आदरणीय सुनेत्रा वहिनींना माहीत न होता अशा बैठका होत असतील तर हे पक्षहिताचं नाही. त्याच्यामुळे ही बैठक नेमकी कशा करता झाली, तिन्ही नेत्यांनी एकत्र बैठक केली की अगोदर 2 भेटले नंतर 1 भेटले, की अगोदर 1 होते नंतर 2 आले, अर्थ खात्यासाठी झाली की अर्थ खातं देण्यासाठी एनडीए मध्ये सहभागी होण्याकरता झाली, हे गोडबंगाल फक्त माननीय मुख्यमंत्र्यांना माहीत आहे, आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आमच्या पक्षातल्या 2 नेत्यांना माहीत असेल. त्याच्यामुळे ह्या विलिनीकरणाच्या चर्चा आता थांबल्या जरी असतील तर अशा प्रकारे नोटीस पाठवणं, कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण करणं, सचिदानंद सिंह नावाचा माणूस पेरणं, हे सगळं चांगलं नाही आहे. आणि सुनेत्रा वहिनी सक्षम आहेत, खंबीर आहेत. त्यामुळे या गोष्टीचा बारकाईने ते अभ्यास करून त्यावर योग्य तो निर्णय घेतील.